नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आता जी आपल्या विद्यापीठाची परीक्षा सुरू होणार आहे 30 एप्रिलपासून त्या संपूर्ण परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल म्हणजेच टाईमटेबलबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, कारण एकाच वर्गाचे 2-2, 3-3 टाईमटेबल आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे विद्यार्थी ते टाईमटेबल समजू शकत नाहीत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू की सर्वांना हे टाईमटेबल व्यवस्थितरित्या समजतील आणि आपण आपल्या पेपरच्या वेळेनुसार आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे टाईमटेबल पाहण्याच्या आधी माझी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी टाईमटेबल पाहण्याच्या आधी आपली ॲडमिशन कोणत्या पॅटर्ननुसार आहे याची सुरुवातीला माहिती घ्यायची आहे. म्हणजे जवळपास तीन प्रकारचे ॲडमिशन आपल्या विद्यापीठामध्ये सध्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे CGS पॅटर्न, एक आहे CBCS पॅटर्न आणि एक आहे NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी. तर याच्यानुसार आपल्या ॲडमिशन झालेले आहेत. तर सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचं की नेमका आपला पॅटर्न आधी कोणता आहे. CGSवाले असेल तर CGSचा टाईमटेबल वेगळा असते. त्यानंतर CBCSवाले असाल तर त्यांचा टाईमटेबल वेगळा आहे. NEP असेल तर NEPचा टाईमटेबल वेगळा आहे. ते संपूर्ण टाईमटेबल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. तुम्हाला ज्या टाईमटेबलची आवश्यकता आहे, तुम्ही ज्या क्लासचे आहे, तुम्ही तो टाईमटेबल या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग आपल्या SGBAU या वेबसाईटवर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी देखील हे संपूर्ण टाईमटेबल उपलब्ध आहेत. तर आपण या ठिकाणी संपूर्ण टाईमटेबल समजून घेऊ. बरेचसे टाईमटेबल आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडनं आपण टाईमटेबल या ठिकाणी समजून घेऊ. सुरुवातीला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल BCom सेमिस्टर फर्स्ट. तर हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सेमिस्टरचे टाईमटेबल तुम्हाला दिसत असतील. तर हे जे टाईमटेबल आहेत हे रेग्युलरवाल्यांसाठी नाहीत. हे आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे संपूर्ण फक्त बॅकलॉगचे विद्यार्थी जे आहेत, ज्यांचे काही विषय बॅक राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. आणि हा टाईमटेबल कोणासाठी आहे तर जे विद्यार्थी आता 6व्या सेमला रेग्युलरमध्ये आहेत किंवा संपूर्ण BCom त्यांचं झाले असेल आणि काही बॅक राहिले असेल तर त्यांच्यासाठीच आहे. जे सध्या विद्यार्थी रेग्युलर 4 सेमिस्टरमध्ये आहेत किंवा सेकंड सेममध्ये आहेत रेग्युलरवाले, तर त्या रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा टाईमटेबल नाही. हे गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. संपूर्ण बॅकचा हा टाईमटेबल या ठिकाणी आहे आणि CGSचा हा टाईमटेबल आहे. CBCS वेगळं, CGS वेगळं. तर हा जो टाईमटेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा टाईमटेबल आहे CGSच्या विद्यार्थ्यांचा. तर 1/6ला पहिला पेपर तुमचा असणार आहे. 1 जूनपासून तुमचे पेपर चालू होतील BCom फर्स्ट सेमचे. 1 जून, 4 जून, 6 जून, 8 जून, त्यानंतर 11 जून आणि 13 जून या तारखांना BCom फर्स्ट सेमचा संपूर्ण पेपर या ठिकाणी असतील. 9 ते 12 तुमचा टाईमटेबल आहे. परत एक वेळा मी सांगतो की हा टाईमटेबल CBCSवाल्या विद्यार्थ्यांसाठी नाही. हा टाईमटेबल CGSच्या विद्यार्थ्यांना आहे. म्हणजेच जे विद्यार्थी सध्या 6व्या सेमिस्टरला आहेत अशा विद्यार्थ्यांचा जर काही फर्स्ट सेमला बॅक राहिलं असेल तर त्यांच्यासाठीचा हा टाईमटेबल आहे. त्यानंतर सेकंड सेमिस्टरची एक्झाम चालू होणार आहे 2/5पासून. हा पण बॅकचा टाईमटेबल आहे. जे विद्यार्थी रेग्युलर 6व्या सेमला आहेत त्यांचं की बॅक असेल तर त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. जे रेग्युलर सेकंड सेमला आहेत सध्या त्यांच्यासाठी हा टाईमटेबल नाही. हे गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. 2/5 त्यानंतर 4/5 म्हणजे 4 मे, 7 मे, 9 मे, 16 मे आणि 18 मे या तारखांना हे संपूर्ण पेपर होतील. आता एक विषय काही मी या ठिकाणी सांगत नाही, कारण की बराचसा व्हिडिओ आपला मोठा होईल. त्यामुळे आपण सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट जर क्लिअर दिसत नसेल तर आपल्या अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवरून तुम्ही हे संपूर्ण टाईमटेबल डाउनलोड करू शकता. थर्ड सेम, BComचं थर्ड सेमची एक्झाम सुरू होईल तुमची 3 जूनपासून. 3 जून, 5 जून, 7 जून, 10 जून, 12 जून, 14 जून आणि 18 जून या तारखांना तुमचे पेपर होणार आहेत. पेपरचा टाईम आहे तुमचा 9 ते 12. त्यानंतर पुढे स्क्रीनवर दिसत असेल BCom सेमिस्टर 4 चौथं सेमिस्टर आहे. तर हे चौथं सेमिस्टर कोणासाठी आहे? जे 6व्या सेमला आहेत आणि त्यांचा जर काही 4थ्या सेमला बॅक विषय असेल तर त्यांच्यासाठीचा हा टाईमटेबल आहे. रेग्युलरवाल्यांसाठी हा टाईमटेबल नाही. रेग्युलरचा आपण आता पाहणार आहोत. तर 4थ्या सेमिस्टरची एक्झाम 3 मेपासून सुरू होणार आहे. 3 मे, त्यानंतर 6 मे, 8 मे, 15 मे, 17 मे, 20 मे आणि 22 मे या तारखांना तुमचा पेपर या ठिकाणी होईल. स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण विषय, त्याची तारीख आणि वेळ तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर BCom 5वं सेम पण बॅकचा हा टाईमटेबल या ठिकाणी आहे. 1 जूनपासून तुमचे पेपर सुरू होतील. 1 जून, 4 जून, 6 जून, 8 जून, 11 जून,
13 जून आणि 15 जून या तारखांना तुमचे पेपर होतील. स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण टाईमटेबल दिसत असेल. त्यानंतर बीकॉम 6वं सेम. आता हे बीकॉम 6वं सेम रेग्युलर पण आहे आणि बॅकलॉगचं पण आहे. ज्यांचं की बॅक असेल त्यांचं याच तारखेला पेपर होतील आणि ज्यांचं की जे रेग्युलरवाले विद्यार्थी आहेत त्यांचा पण हा एकच टाईमटेबल दोघांना आहे. रेग्युलरसाठी आणि बॅकलॉगसाठी पण दोघांसाठी पण हा टाईमटेबल आहे. तर हे तुमचे पेपर चालू होतील 2 मेपासून. 2 मे, 4 मे, 7 मे, 9 मे, 16 मे, 18 मे आणि 21 मे या तारखांना तुमचे संपूर्ण पेपर होतील. आपण स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवा. 2 ते 5 तुमचे पेपर होतील. तर बीकॉमचे असे 1 ते 6 सेमिस्टरपर्यंतचे संपूर्ण टाईमटेबल आहेत. याच्यामध्ये फक्त 6वं सेमिस्टरच असं आहे की त्याच्यामध्ये रेग्युलर पण आहे आणि बॅक पण आहे. बाकी 1 ते 5 संपूर्ण CGSचे विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल आहे. त्यामुळे रेग्युलरचे याच्यामध्ये होणार नाहीत. 1 ते 5 6वं सेम, परत सांगतो 6वं सेम रेग्युलर आणि बॅक दोघांना हाच टाईमटेबल या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे आपण बघू एम कॉमचं आपल्याला तुम्हाला दिसत असेल की एम.कॉम सेमिस्टर फर्स्ट आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिसत आहे CGS. म्हणजे हा जो टाईमटेबल आहे हा आहे CGSचा. अर्थात ज्या विद्यार्थ्यांचं की बॅक असेल म्हणजे हा बॅकलॉगवाल्याच विद्यार्थ्यांचा टाईमटेबल आहे. याच्यामध्ये रेग्युलरवाल्या विद्यार्थ्यांचा कोणताच टाईमटेबल नाही. बीकॉम फर्स्ट सेमिस्टर 6 जूनपासून पेपर सुरू होतील. 6 जून, 8 जून, 11 जून आणि 13 जून या तारखांना फर्स्ट सेमचा तुमची एक्झाम असणार आहे. तुमचे सगळे पेपर त्या ठिकाणी असतील. 2 ते 5चा तुमचा टाईम आहे. त्यानंतर एम.कॉम सेकंड सेमिस्टर CGS हा शब्द मी परत या ठिकाणी सांगू इच्छितो. CGS फक्त CGSवाल्या विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल आहे, रेग्युलरवाल्यांचा नाही. रेग्युलरचा आपण आता नंतर पाहणार आहोत. तर सेकंड सेमचा CGSचा तुमचा जो पेपर होतील 7/5, 9/5, 16/5 आणि 18/5 या तारखांना सेकंड सेम एम.कॉम सेकंड सेम CGSचे पेपर होतील. त्यानंतर एम.कॉम सेमिस्टर थर्ड CGS 7 जून, 10 जून, 12 जून आणि 14 जून या तारखांना तुमचे पेपर होतील. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा ज्यांना याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी. त्यानंतर एम.कॉम चौथं सेम CGS 4 सेम आहे परंतु CGS आहे. रेग्युलरवाल्या विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल नाही. रेग्युलरवाल्यांचा टाईमटेबल आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा फक्त बॅकलॉगवाल्यांचा टाईमटेबल आहे आणि कोणते बॅकलॉग? ज्यांचं पॅटर्न CGS आहे त्या विद्यार्थ्यांचं. रेग्युलरवाल्यांचा टाईमटेबल नाही आहे. तर 8/5 पासून हे पेपर चालू होतील. 8 मे, 15 मे, 17 मे आणि 20 मेला तुमचे पेपर होतील. तर असे हे बीकॉम आणि एम.कॉमचे बॅकलॉगचे पेपर टाईमटेबल तुम्हाला या ठिकाणी दिसत असतीलच. तर एक गोष्ट मी परत रिपीट करतो की हा जो टाईमटेबल तुम्हाला दिसत आहे बीकॉम 6व्या सेमिस्टरचा हाच फक्त बॅकलॉग प्लस रेग्युलरचा आहे. बाकी 5चे 5ही सगळे संपूर्ण सेमिस्टर कसे आहेत तर हे बॅकलॉगचे आहेत. त्यानंतर पुढचा आपण टाईमटेबल या ठिकाणी पाहू BAवाल्या विद्यार्थ्यांसाठी. तर BAचे CGS पॅटर्न म्हणजेच काय की जे विद्यार्थी BAवाले विद्यार्थी सध्या 6व्या सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठीचा हा टाईमटेबल आहे. जे विद्यार्थी सध्या रेग्युलर सेकंड सेमला असतील, जे विद्यार्थी सध्या रेग्युलर 4थ्या सेमला असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईमटेबल नाही. जे विद्यार्थी 6व्या सेमला आहेत किंवा त्याचे पुढचे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईमटेबल आहे. CGSचा हा टाईमटेबल आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आपण. तर BA पार्ट 1 सेमिस्टर 1 CGS. तर BA सेमिस्टर 1 CGSची एक्झाम चालू होणार आहे 30 मेपासून. 30 मे, 31 मे तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल संपूर्ण. तुम्ही पाहू शकता. स्क्रीनशॉट याचा काढून ठेवा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बीकॉम फर्स्ट सेम. त्यानंतर बीकॉम सेकंड सेम CGS. परत मी सांगतो हा टाईमटेबल कशाचा? CGS. रेग्युलरवाल्यांचा हा टाईमटेबल नाही. जे विद्यार्थी सध्या रेग्युलर सेकंड सेमला आहेत त्यांच्यासाठी हा टाईमटेबल नाही. आणि CBCSवाल्यांसाठी सुद्धा हा टाईमटेबल नाही. हा फक्त कोणासाठी आहे? CGSवाल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे परत सर्वांनी लक्षात ठेवायचं. आपला पॅटर्न पाहायचा कोणता पॅटर्न आहे? CBCS पॅटर्न आहे की CGS पॅटर्न आहे? त्याच्यानुसारच आपण संपूर्ण टाईमटेबल पाहायचे आहेत. तर हा CGSवाल्यांचा टाईमटेबल आहे. 30/4 त्याची एक्झाम सुरू होणार आहे. 27 मेपर्यंत त्यांची एक्झाम चालेल. सर्वांना टाईमटेबल स्क्रीनवर दिसत असेल. आवश्यकता असेल त्यांनीच त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. त्यानंतर BA पार्ट सेकंड सेमिस्टर थर्ड 3रं सेम आहे CGS. कोणत्या पॅटर्नचा आहे? CGS पॅटर्नचा आहे. रेग्युलरवाल्यांसाठी हा टाईमटेबल नाही. मी परत या ठिकाणी सांगत आहे सर्वांना. म्हणजे जे विद्यार्थी 6व्या सेमला आहेत सध्या रेग्युलरमध्ये आणि त्यांचा कोणाचा थर्ड सेम बॅक असेल तर त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. जे सध्या 4 सेमला आहेत म्हणजे ज्यांचं पॅटर्न CBCS आहे तर CBCSवाल्यांसाठी हा टाईमटेबल नाही. हा टाईमटेबल आहे CGSवाल्या विद्यार्थ्यांचा. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ज्यांना आवश्यकता असेल स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर BA सेमिस्टर 4 4थं सेम आहे परंतु कोणतं 4थं सेम? CGS.
नॉट CBCS. CBCSचं नाही, CBCSचं आपण पाहणार आहोत आता नंतर टाईम टेबल त्याचा. तर हा CGS वाल्यांचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी 6व्या सेमला सध्या रेग्युलर आहेत त्यांचा जर एखाद्याचा विषय बॅक राहिला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल आहे. त्यांची एक्झाम 30 एप्रिलपासून चालू होणार आहे. 27 मेपर्यंत एक्झाम चालेल. टाईम आहे 2 ते 5. सर्वांनी पाहायचं आहे. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनशॉट या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर BCom 5वं सेम CGS. कोणाचा जर 5व्या सेमचा बॅक राहिला असेल, जे विद्यार्थी 6व्या सेमला रेग्युलर सध्या आहेत त्यांचा एखाद्याचा 5व्या सेमचा विषय बॅक राहिला असेल तर त्यांच्यासाठी हा टाईम टेबल आहे. 30 मेपासून त्यांची एक्झाम सुरू होणार आहे. तर 20 जूनपर्यंत ती एक्झाम चालेल. प्रत्येकाने आपापले विषय चेक करून त्या दिवशी आपला विषयाचा पेपर ज्या दिवशी आहे त्या दिवशी परीक्षा केंद्रावर सर्वांनी दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. 9 ते 12 तुमची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आहे BAचा 6व्या सेमचा टाईम टेबल. BAचं 6वं सेम आहे. आता हे 6वं सेम असं आहे की जे सध्या आता रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हाच टाईम टेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा काही बॅकचा एखादा बॅकलॉग असेल त्यांच्यासाठी पण हाच टाईम टेबल या ठिकाणी आहे. आलं लक्षात? रेग्युलरवाल्यांसाठी पण हाच टाईम टेबल, 6व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त BA 6वं सेम. तर रेग्युलरवाल्यांसाठी पण हाच टाईम टेबल आहे आणि बॅकलॉगवाल्यांसाठी पण हाच टाईम टेबल आहे. 30 एप्रिलपासून एक्झाम आपली सुरू होणार आहे. 27 मेपर्यंत एक्झाम चालेल. टाईम संपूर्ण पेपरचा 9 ते 12 आहे. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना आवश्यकता असेल. स्क्रीनशॉटमध्ये जर आपल्याला वाचता येत नसेल, ब्लर होत असेल तर आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरून तुम्ही टाईम टेबल डाउनलोड करू शकता. त्यानंतर BCom, MCom आणि BA हे टाईम टेबल आपण पाहिले. त्यानंतर आता पाहू आपण BSc. तर BSc फर्स्ट सेम सेमिस्टर फर्स्ट. तर BScचा हा जो टाईम टेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा टाईम टेबल कोणाचा आहे? CGSवाल्या विद्यार्थ्यांचा. CGS म्हणजे काय की जे विद्यार्थी आता 6व्या सेमला रेग्युलर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल या ठिकाणी आहेत. जे विद्यार्थी सध्या 6व्या सेमला आहेत BScच्या त्या विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल आहे. कोणाचं जर फर्स्ट सेम बॅक असेल, सेकंड सेम बॅक असेल, थर्ड, फोर्थ, 5व्या सेमिस्टरपर्यंत जर कोणाचं बॅक असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल आहे. तर BSc फर्स्ट सेमिस्टरची जी एक्झाम आहे ती चालू होणार आहे तुमची 30 मेपासून. तर 21 जूनपर्यंत ती एक्झाम चालेल. आपला विषय कोणता बॅक आहे त्याच्यानुसार तुम्ही तारीख पाहून त्या वेळेत उपस्थित राहायचं आहे. 2 ते 5 मध्ये तुमचे पेपर होतील. त्यानंतर BSc सेकंड सेम CGS. परत सांगतो CBCSचा हा टाईम टेबल नाही, CBCSचा आपण नंतर पाहणार आहोत. तर हा CGSचा टाईम टेबल आहे. 30 एप्रिलपासून एक्झाम सुरू होतील सेकंड सेमच्या. 27 मेपर्यंत आपल्या एक्झाम या ठिकाणी चालतील. 2 ते 5 आपला टाईम या ठिकाणी आहे. त्यानंतर BSc थर्ड सेमिस्टर. BSc थर्ड सेमिस्टरचा टाईम टेबल स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. कोणासाठी आहे हा? तर जे विद्यार्थी सध्या 6व्या सेमला त्या विद्यार्थ्यांचे आपण या ठिकाणी टाईम टेबल पाहत आहोत सध्या. 6व्या सेमला जे रेग्युलर असतील अशा विद्यार्थ्यांचा. तर 31 मेपासून तुमची एक्झाम चालू होईल. 18 जूनपर्यंत एक्झाम चालेल. तर आपल्या विषयानुसार आपण पाहायचं आपला विषय कोण्या तारखेला आहे जो बॅक असेल तो आणि त्या वेळेत आपण हजर राहायचं. 2 ते 5 मध्ये पण हा तुमचे संपूर्ण पेपर असतील. त्यानंतर BSc सेमिस्टर 4. BScचं चौथं सेम. तर BScचा हे जे चौथं सेम आहे हे रेग्युलरवाल्यांसाठी नाही. परत सांगतो की हे जे BScचं चौथं सेम आहे हे रेग्युलरवाल्यांसाठी नाही, हे फक्त बॅकलॉगसाठी आहे. ज्यांचे विषय बॅक राहिलेले असतील, जे 6व्या सेमला आहेत किंवा आणखी पुढे गेलेले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल या ठिकाणी आहे. 2-5पासून तुमची संपूर्ण एक्झाम चालू होईल. तर आपली एक्झाम चालणार आहे 24 मेपर्यंत. 2 ते 5 मध्ये तुमचा या ठिकाणी पेपरचा टाईम असणार आहे. त्यानंतर BSc सेमिस्टर 5, 5वं सेमिस्टरचा टाईम टेबल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल स्क्रीनवर. हा पण बॅकचा टाईम टेबल आहे. तर 30 मेपासून तुमची एक्झाम सुरू होईल. 15 जूनपर्यंत तुमची एक्झाम चालेल. आपण यामध्ये आणि टाईम या ठिकाणी चेंज आहे. टाईम 9 ते 12चा टाईम आहे आपला पेपरचा. तर आपण आपला विषय कोणत्या तारखेला आहे ते तारीख पाहायची आणि त्या तारखेला आपण आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर आहे 6वं सेमिस्टर. आता हे BScचं 6वं सेमिस्टर असं आहे की या 6व्या सेमिस्टरमध्ये बॅकलॉगचा पण याच तारखेला पेपर होतील आणि रेग्युलरचे पण याच तारखेला पेपर तुमचे होतील. म्हणून हा रेग्युलरचा पण आहे आणि बॅकचा पण आहे, 6व्या सेमिस्टरचा फक्त. तर 6व्या सेमिस्टरचे जे पेपर आहेत तुमचे 30 एप्रिलपासून पेपर सुरू होणार आहेत. 22 मेपर्यंत तुमचे पेपर संपूर्ण चालतील. टाईम तुमचा 12 ते 9चा आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आवश्यकता असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. स्क्रीनशॉट जर ब्लर वाटत असेल तर तुम्ही आपल्या विद्यापीठाच्या साईटवरून टाईम टेबल डाउनलोड करू शकता. हे झालं BSc. त्याच्यानंतर पुढचा आपण टाईम टेबल या ठिकाणी पाहू CBCS पॅटर्नचा. आता जे विद्यार्थी सेकंड सेमला असतील किंवा फोर्थ सेमला रेग्युलरमध्ये सध्या असतील, रेग्युलरमध्ये
जे विद्यार्थी रेग्युलर सेकंड सेम आणि रेग्युलर फोर्थ सेमला सध्या आहेत, ज्यांचं पॅटर्न CBCS आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाईम टेबल आहे. तर BA फर्स्ट सेमिस्टर CBCSची एक्झाम तुमची जे सुरू होणार आहे ती होणार आहे 30 मेपासून. तर तुमची एक्झाम चालणार आहे 20 जूनपर्यंत तुमची एक्झाम चालेल. टाईम संपूर्ण 9 ते 12चा आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. आपण पाहायचं आहे की आपला विषय कोणता, आपला विषय बॅक आहे तो कोण्या तारखेला आणि कोणत्या वेळेत आहे. वेळेत 9 ते 12ची आहे, तर तुम्ही त्या तारखेला आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून तुमचा पेपर तुम्ही द्यायचा आहे. त्यानंतर BA सेकंड सेम CBCS. आता हा जो टाईम टेबल आहे BA सेकंड सेम CBCSचा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. तर या CBCS सेकंड सेमिस्टरमध्ये रेग्युलरवाले पण आहेत आणि बॅकवाले पण आहेत. म्हणजे आता जे विद्यार्थी फोर्थ सेमिस्टरमध्ये आहेत, एखाद्याचा बॅक राहिला असेल सेकंड सेमला, तर ते विद्यार्थी आणि ऑलरेडी सेकंड सेमिस्टरमध्ये रेग्युलर असणारे विद्यार्थी, दोघांसाठी हा टाईम टेबल आहे. रेग्युलर आणि बॅक BA सेमिस्टर सेकंड CBCSचा हा टाईम टेबल या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. 30 एप्रिलपासून तुमचे एक्झाम चालू होणार आहे आणि 27 मेला तुमची एक्झाम संपेल. संपूर्ण पेपर आपले 9 ते 12 या वेळेमध्ये आहेत. आपण पाहायचा आपला विषय कोणत्या तारखेला आहे, त्या तारखेला आपण उपस्थित राहायचं आहे आपल्या परीक्षा केंद्रावर. त्यानंतर BA सेमिस्टर थर्ड CBCS. परत सांगतो CBCS या शब्दांकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे, CGS आणि CBCS. नाहीतर मग काय होते की आपण CGSच्या वेळेत पोचतो, आपलं CBCS असते, असं आपलं नाही झालं पाहिजे. यासाठी सर्वांनी CGS आणि CBCS या दोन गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. तर BA थर्ड सेम हा बॅकलॉगचा आहे. कोणासाठी हा बॅकलॉग, तर जे विद्यार्थी आता फोर्थ सेमिस्टरला आहेत, सध्या चौथ्या सेमला आहेत रेग्युलरमध्ये, अशा विद्यार्थ्यांचा हा बॅकलॉगचा आहे. याच्या आधी जे पाहिले आपण ते CGS पॅटर्न होतं, जे 6व्या सेमला रेग्युलर होते त्यांच्यासाठीचे ते आधीचे टाईम टेबल होते. हा जो थर्ड सेमिस्टरचा टाईम टेबल स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, हा कोणासाठी, जे सध्या फोर्थ सेमिस्टरला रेग्युलर आहेत त्यांचं की थर्ड सेमिस्टरमध्ये बॅक असेल CBCSवाल्यांचं, त्यांच्यासाठी हा टाईम टेबल आहे. तर ही एक्झाम चालू होणार आहे थर्ड सेमिस्टर CBCSची 30 मेपासून 20 जूनपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे. संपूर्ण पेपर 2 ते 5 या कालावधीमध्ये आपले असतील. त्याच्यानंतर हे झाले आपले थर्ड सेमिस्टर. त्याच्यानंतर आणखी आपण फोर्थ सेमिस्टरची एक्झाम थोडीशी पोस्टपोन झालेली आहे, त्याचा रिवाईज टाईम टेबल पण आपल्याकडे आहे, तो आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण BCOMचा CBCS या ठिकाणी पाहू. हे आहे BCOM, नाही हा CGSचा आहे. एक मिनट. हां, त्याच्यानंतर MA CBCSचे टाईम टेबल पण आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर हे लक्षात ठेवा की MA मराठी कोणतं तर CBCS या शब्दांकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं. MA सेमिस्टर फर्स्ट CBCSवाल्यांचे जे पेपर आहेत ते 30 मेपासून चालू होतील, तर 6 जूनपर्यंत ते पेपर चालतील. 2 ते 5मध्ये तुमचा संपूर्ण पेपर या ठिकाणी असतील. स्क्रीनवर तुम्हाला टाईम टेबल दिसत असेल. त्यानंतर MA मराठी सेकंड सेम CBCS 30 एप्रिलपासून चालू होणार आहेत पेपर. रेग्युलर चे पण याच तारखेला आहेत आणि बॅकलॉगचे पण याच तारखेला आहेत. बॅकलॉगचेच फक्त याच्यामध्ये असतील. रेग्युलरचा आपण टाईम टेबल वेगळा आहे, तो यायचा बाकी आहे. सध्या जे आहेत PGला त्यांचा टाईम टेबल याचा बाकी आहे. फक्त बॅकचे टाईम टेबल आहे. संपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. MA मराठी सेमिस्टर थर्ड यांचा जो पेपर टाईम टेबल आहे तो 31 मेपासून तुमचे पेपर चालू होतील. 7 जूनपर्यंत पेपर चालतील. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर MA मराठी सेमिस्टर 4 CBCSचे जे पेपर आहेत तर ते 2 मेपासून चालू होतील. 9 मेपर्यंत तुमचे पेपर चालतील. तर तुमचा विषय कोणत्या तारखेला कोणता विषय त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ते पाहायचं आहे. आपल्या परीक्षा केंद्रावर आपण उपस्थित राहायचं आहे. MA पॉलिटिकल सायन्सचे टाईम टेबल तुम्हाला इथं सेम जसं MA मराठीचे आहे तसं सेम त्याच तारखेला MA पॉलिटिकलचे पेपर या ठिकाणी असतात. फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम आणि फोर्थ सेम. कोणता पॅटर्न, CGSचा वेगळा आहे. याच्या CGSचा तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्या. आपल्याकडे तो सध्या अवेलेबल नाही. आपण फक्त CBCSचे टाईम टेबल या ठिकाणी पाहत आहोत. म्हणून ज्यांचं MA मराठी किंवा पॉलिटिकल CBCS आहे त्यांच्यासाठीचे फक्त टाईम टेबल स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. तर फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम आणि फोर्थ सेमचे टाईम टेबल तुमच्यासमोर आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे आता BCOM. आता BCOMचं जो आहे BCOM सेमिस्टर फर्स्ट CBCS
म्हणजे आता जे विद्यार्थी सध्या सेकंड सेमला आहेत त्यांचा जर कोणाचा की बॅक राहिला असेल विषय त्यांच्यासाठी हा टाईम टेबल आहे. आणि जे फोर्थ सेमिस्टरला रेग्युलर आहेत त्यांचं फर्स्ट सेममध्ये की बॅक राहिलं असेल तर त्यांचा हा टाईम टेबल आहे बी कॉमवाल्या विद्यार्थ्यांचा. तर बी कॉम फर्स्ट सेमिस्टर CBCSच्या ज्या परीक्षा चालू होणार आहेत त्या 1 जूनपासून चालू होतील. 13 जूनपर्यंत आपल्या परीक्षा पेपर आपल्या या ठिकाणी होतील. 9 ते 12चा टाईम टेबल या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर बी कॉम सेकंड सेम CBCS म्हणजे हा सेकंड सेमचा टाईमटेबल कसा आहे, याच्यामध्ये रेग्युलरवाले पण आले आणि बॅकलॉगवाले पण आले. म्हणजे जे सध्या रेग्युलरमध्ये आहेत सेकंड सेमला त्यांचा हा टाईमटेबल आहे. आणि जे फोर्थ सेमिस्टरमध्ये आहेत विद्यार्थी बी कॉमच्या त्यांचा जर एखादा सेकंड सेमले की बॅक राहिला असेल तर त्यांच्यासाठीचा हा टाईमटेबल आहे. 2 मेपासून तुमच्या एक्झाम चालू होतील. 18 मेपर्यंत परीक्षा तुमच्या चालतील. सर्व पेपर आपले 9 ते 12 या वेळेमध्ये होणार आहेत. आणि संपूर्ण विषय कोण्या तारखेला कोणता विषय आहे हे स्क्रीनवर तुम्हाला दिसू शकते. त्यानंतर आहे थर्ड सेम बी कॉम थर्ड सेम CBCS म्हणजे जे विद्यार्थी फोर्थ सेमिस्टरला सध्या आहेत त्यांचं थर्ड सेममध्ये काही बॅक राहिलं असेल त्यांच्यासाठीचा हा टाईमटेबल आहे. CGSचा वेगळा तो आपण आधी पाहिलेला आहे. तर ज्यांचं काही CBCSचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं की बॅक असेल त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. 3 जूनपासून एक्झाम चालू होणार आहे. 18 जूनपर्यंत चालेल. कोणत्या तारखेला कोणता विषय आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आवश्यकता असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर MCOM फर्स्ट सेम CBCS म्हणजे जे विद्यार्थी सध्या MCOM फोर्थ सेमिस्टरला आहेत त्यांचं की बॅक राहिलं असेल तर त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. तर 6 जूनपासून तुमचे पेपर चालू होतील. 13 जूनपर्यंत पेपर चालतील. कोणत्या तारखेला कोणता पेपर तुमचा आहे तर टाईमटेबलमध्ये तुम्ही बघू शकता. फर्स्ट सेम, सेकंड सेम आणि थर्ड सेम फोर्थ सेमिस्टरचा या स्क्रीनमध्ये जो तुम्हाला सध्या दिसत आहे तो नाही आहे. CBCSचा रिवाईज झालेला टाईमटेबल आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. म्हणून या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही फर्स्ट सेम ते फर्स्ट सेम ते थर्ड सेमच फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. फोर्थ सेमच्या टाईमटेबलकडे सध्या लक्ष देऊ नका. आता आपण तो पाहणार आहोत. तर असे MCOMचे टाईमटेबल तुमच्यासमोर या ठिकाणी आहे. त्यानंतर BSc फर्स्ट सेम CBCS म्हणजे जे विद्यार्थी फोर्थ सेमला सध्या आहेत रेग्युलरमध्ये त्यांचं की बॅक राहिलं असेल तर त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. CBCSवाल्यांसाठी फर्स्ट सेम CBCSच्या एक्झाम चालू होतील. 30 मेपासून तुमच्या 21 जूनपर्यंत पेपर तुमचे चालतील. कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर सेकंड सेम हा जो टाईमटेबल आहे सेकंड सेमचा या सेकंड सेममध्ये बॅकलॉगवाले पण आले आणि रेग्युलरवाले पण आलेले आहेत. जे सध्या रेग्युलरमध्ये आहेत सेकंड सेमला ते विद्यार्थी आणि जे फोर्थ सेमला आहेत त्यांचं की सेकंड सेममध्ये बॅक असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी दोघांचा टाईमटेबल एकत्रितच आहे. हा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 30 एप्रिलपासून एक्झाम चालू होणार आहेत. 27 मेपर्यंत एक्झाम चालतील. सर्वांनी स्क्रीनशॉट आवश्यकता असल्यास घेऊन घ्यायचा आहे त्याचा. त्यानंतर आहे BSc थर्ड सेम CBCS BSc थर्ड सेम CBCSचा टाईमटेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर या तारखेला तुमचा संपूर्ण पेपर होईल. 2 ते 5 या वेळेत पेपर होणार आहेत. 31 मेपासून थर्ड सेमिस्टर CBCSचे पेपर चालू होतील. 18 जूनपर्यंत तुमचे पेपर चालतील. नंतर आहे BSc चौथं सेम हा कॅन्सल टाईमटेबल आहे. आपण या टाईमटेबलकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. आपण एक दुसरा रिवाईज झालेला टाईमटेबल आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण जेवढे टाईमटेबल पाहिले या संपूर्ण टाईमटेबलमध्ये फोर्थ सेमिस्टरचे टाईमटेबल आपण या ठिकाणी पाहिलेले नाही आहेत. कारण ते संपूर्ण बदलले, ते पोस्टपोन झाले, थोडे एक्झाम पुढे गेलेली आहे. त्याची रिवाईज टाईमटेबल विद्यापीठाकडून आलेले आहेत. तर ते टाईमटेबल आपण या ठिकाणी बघू. तर हा टाईमटेबल आहे BA सेमिस्टर 4 CBCS म्हणजे रेग्युलरवाले जे विद्यार्थी सध्या फोर्थ सेमिस्टरला आहेत BAच्या त्यांच्यासाठी हा टाईमटेबल आहे. रेग्युलरवाल्या विद्यार्थ्यांचा जे सध्या आता BAच्या चौथ्या सेमिस्टरला रेग्युलर आहेत अशा विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल आहे. 5 जूनपासून एक्झाम आपल्या सुरू होतील तर 26 जूनपर्यंत आपले पेपर संपूर्ण चालतील. 9 ते 12मध्ये संपूर्ण पेपर आपले चालतील. ज्यांना आवश्यकता असेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे MA इंग्लिशचा दिसते आपल्याला. हिंदी आणि संस्कृती शक्यतो आपल्याकडे MA मराठी आहे. तर MA मराठीवाल्यांचा हा 2 नंबरचा टाईमटेबल तुम्हाला दिसत असेल. तर MA फोर्थ सेमिस्टर MA चौथं सेम CBCS रेग्युलरवाल्यांचा हा टाईमटेबल या ठिकाणी आहे. तर रेग्युलरवाल्या MA मराठीच्या चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ज्या चालू होतील त्या 10 जूनपासून चालू होतील. 18 जूनपर्यंत पेपर चालतील. कोण्या तारखेला कोणता पेपर आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर MA पॉलिटिकल सायन्स फोर्थ सेमिस्टर MA पॉलिटिकल सायन्स फोर्थ सेमिस्टरचा टाईमटेबल तुम्हाला दिसत असेल. रेग्युलरवाले विद्यार्थी जे सध्या आता चौथ्या सेमिस्टरला रेग्युलर आहेत त्यांचा टाईमटेबल आहे.
जे बॅक आहे कोणाचं जे CGS पॅटर्न आहे आणि बॅक आहे तर त्यांचा विद्यापीठाच्या साईटवर अवेलेबल आहे. विद्यापीठाच्या साईटवर जाऊन आपण ते टाईमटेबल चेक करायचे आहेत. 10 जूनपासून पेपर सुरू होतील आणि 18 जूनला संपतील MA पॉलिटिकल 4थ्या सेमिस्टर CBCS वाल्यांचे. त्यानंतर पुढचा टाईमटेबल आहे BCom सेमिस्टर 4 CBCS. जे विद्यार्थी सध्या 4थ्या सेमला रेग्युलर आहेत अशा विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. रेग्युलरवाल्या विद्यार्थ्यांचा हा टाईमटेबल आहे. जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांनी या वेळापत्रकानुसार आपल्या परीक्षा केंद्रावर आपण उपस्थित राहायचं आहे. आपले पेपर 1 जूनपासून चालू होतील, 15 जूनला संपतील आणि कोणत्या तारखेला आपला कोणता विषय आहे, कोणत्या विषयाचा पेपर आहे ते तुम्ही या टाईमटेबलमध्ये बघू शकता आणि सर्व पेपर 2 ते 5 या वेळेमध्ये राहतील. त्यानंतर MCom सेमिस्टर 4 CBCS. जे विद्यार्थी सध्या MComच्या 4थ्या सेमला रेग्युलरमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा टाईमटेबल आहे. रेग्युलरचे MCom सेमिस्टर 4वाले विद्यार्थी CBCS पॅटर्नवाले. तर MComवाल्यांनी लक्ष द्यायचं आहे की 18 जूनपासून पेपर सुरू होतील, 25 जूनला आपले पेपर संपतील. संपूर्ण पेपर आपले 2 ते 5 या वेळेमध्ये राहतील आणि संपूर्ण आपल्या स्क्रीनवर तुम्हाला कोणत्या तारखेला कोणता विषय तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा टाईमटेबल आपण बघू BSc 4थं सेम. BSc 4 सेम CBCS. म्हणजे जे विद्यार्थी BScला सध्या 4थ्या सेमला रेग्युलरमध्ये आहेत त्यांच्यासाठीच फक्त हा टाईमटेबल या ठिकाणी आहे CBCS वाल्या विद्यार्थ्यांसाठी. तर तुमची 4 जूनला एक्झाम चालू होईल, 21 जूनला तुमची एक्झाम संपेल. संपूर्ण पेपर आपले 9 ते 12मध्ये असतील. आपण आपल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. तर असे संपूर्ण टाईमटेबल आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. टाईमटेबलमध्ये तुम्ही एक वेळा परत चेक त्या ठिकाणी करायचं आहे की जेवढे 4 सेमिस्टरच्या एक्झाम आहेत, रेग्युलर 4 सेमिस्टर, मी परत या ठिकाणी सांगू इच्छितो, रेग्युलर 4 सेमिस्टर ज्यांचं रेग्युलर 4थं सेम आहे, मग BSc 4थं सेम, BCom 4थं सेम, BA 4थं सेम, MA MCom संपूर्ण जे 4थे सेम CBCS पॅटर्नवाले जे विद्यार्थी आहेत तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी रिवाईज टाईमटेबल पाहायचे आहेत. विद्यापीठाने रिवाईज टाईमटेबल पब्लिश केलेले आहेत. संपूर्ण ज्या 4थ्या सेम CBCSच्या ज्या एक्झाम आहेत त्या संपूर्ण पोस्टपोन झालेल्या आहेत. जून महिन्यामध्ये त्या सगळ्या एक्झाम तुमच्या होणार आहेत. त्यांचे पण टाईमटेबल विद्यापीठाच्या साईटवर उपलब्ध आहेत आणि मी व्हिडिओमध्ये पण जे आवश्यक आहेत ते टाईमटेबल सर्वांना या ठिकाणी सांगितलेले आहेत. सर्वांनी आपले वेळापत्रक या ठिकाणी चेक करायचे आहे. त्याच्यानुसार आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या परीक्षेमध्ये सर्वांचे सर्व विषय क्लिअर हो अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू सो मच.